Hello friends, this topic is very important to us to understand this. All of know that when we perform any activities, the energy of us is changes. कळलं का तुम्हाला माहिती आहे की आपण कोणती जरी ॲक्टिव्हिटी केली काही जरी केलं तर एनर्जी काय होते कमी होते. डान्स केल्यानंतर एनर्जी तुम्ही थकल्याने वाटेल याचा अर्थ तुमची एनर्जी काय झाली कमी झाली. तुम्ही धावल्यानंतर तुम्ही काय करा धावल्यानंतर का बसा असं वाटतं मग थकल्यासारखं वाटेल तुमची एनर्जी काय झाली कमी झाली. मी टीचिंग करता करता काही वेळात तुम्हाला असं लक्षात येईल की तुम्ही थकले आहात आणि तुमची एनर्जी काय झाली कमी झाली. म्हणजे कोणतीही जरी ॲक्टिव्हिटी करतो म्हटलं तर एनर्जी काय होते चेंज होते. बरोबर की नाही. सो दिस चेंज इन एनर्जी और चेंज इन हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. जी काय आपली एनर्जी चेंज होत आहे, जी काय आपली हीट काय होत आहे चेंज होत आहे ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आता मी काम वर्क करून राहिलो शिकून राहिलो तुम्हाला कळलं. आता मी कसं ओपन आहो म्हणजे ओपन आहो याचा अर्थ काय मी कोणा ॲटमॉस्फिअर जो काही ॲटमॉस्फिअर सभोवतालचा त्या कॉन्टॅक्टमध्ये आहो तिथं प्रेशर कसं आहे कॉन्स्टंट आहे. म्हणजे माझी जी एनर्जी काय होत आहे चेंज होत आहे, माझी जी हीट काय होत आहे चेंज होत आहे ॲट कॉन्स्टंट प्रेशर. तेव्हा जे काही हीट चेंज होत आहे ॲट कॉन्स्टंट प्रेशर त्याला काय म्हटलं मी एन्थॅल्पी. काय म्हटलं एन्थॅल्पी म्हणजे जी काही एनर्जी जी काही हीट चेंज होत आहे कॉन्स्टंट प्रेशर इज कॉल्ड ॲज एन्थॅल्पी. आता बाबा रिझन बघू बाबा दिस एन्थॅल्पी ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे जे काही फिजिकल काय होत ट्रान्सफॉर्मेशन होत आहे, जे काही फिजिकल काय होत ट्रान्सफॉर्मेशन होत आहे त्या फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये एन्थॅल्पी काय होते चेंज होते. कळलं. आता कोणकोणते फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन आहे. फर्स्ट दॅट इज फेज ट्रान्झिशन. कोणतं ट्रान्झिशन फेज ट्रान्झिशन समजलं. सेकंड इज ब्रेकिंग अँड थर्ड वन इज फॉर्मेशन ऑफ सोल्युशन. There are three transformation, that is first is phase transition, second is the breaking, third one is the formation of solution. बरोबर. आता जे काही फेज ट्रान्झिशन आहे, फेज ट्रान्झिशन म्हणजे सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये कराल, लिक्विडचं कन्व्हर्शन जसं आईस आहे, आईसला आपण हीट केलं कळलं तर कशामध्ये कन्वर्ट होईल वॉटरमध्ये लिक्विड होईल, वॉटरमध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे सॉलिड्स कन्वर्ट कशामध्ये झालं लिक्विडमध्ये झालं. ठीक आहे. आता पाण्याला लिक्विडला काय करा हिट करा त्याचं कारण कशामध्ये वेपर्समध्ये होईल. म्हणजे सरळ फेज काय होईल चेंजेस. म्हणजे फेज ट्रान्झिशन म्हणजे सॉलिड कन्वर्ट इंटू लिक्विड, लिक्विड इंटू गॅस. म्हणजे सॉलिडचं लिक्विड झालं, लिक्विडचं गॅस झालं. म्हणजे हे जर फेजचं आपण चेंजेस केले तर काय होते एन्थॅल्पी काय होते चेंज होते. सो इन द निवडता फेज ट्रान्झिशन समजलं. सेकंड इन द निवडता ब्रेकिंग. तुम्ही जर कशाला ब्रेक केलं तर तुमची एनर्जी काय होते एन्थॅल्पी काय होते चेंज. बरोबर आहे ना. समजा तुम्ही ॲटमला ब्रेक केला तर काय भेटते आयन भेटते. समजलं की नाही. जर तुम्ही मॉलिक्युलर ब्रेक केलं तर काय भेटते ॲटम भेटते. बरोबर आहे ना. म्हणजे तुम्ही ॲटमला ब्रेक करा किंवा मॉलिक्युलर ब्रेक केला तर तुम्ही जर ॲटमला ब्रेक केला तर एन्थॅल्पी काय होईल चेंज होईल. ती मॉलिक्युलर ब्रेक केलं तर एन्थॅल्पी काय होईल चेंज होईल. बरोबर. नेक्स्ट लास्ट होईल फॉर्मेशन ऑफ सोल्युशन. म्हणजे एखादं तुम्ही काय घेतलं सोल्युशन तुम्हाला फॉर्म करायचं आहे, एखादं जर तुम्ही सोल्युशन फॉर्म केलं तरी सुद्धा तुमची एन्थॅल्पी काय होते चेंज होते. बघा तुम्ही एक ग्लास घेतला किंवा एक बिकर घेतला, ग्लास बिकर घेतला आणि ग्लास बिकरमध्ये 100 ml तुम्ही काय घेतलं वॉटर घेतलं. 100 ml वॉटर घेतलं तर हा वॉटर कोण झाला सॉल्वंट झाला आणि त्यामध्ये 5 ग्रॅम काय टाकला सॉल्ट टाकला. काय टाकला सॉल्ट 5 ग्रॅम सॉल्ट टाकला आणि हा सॉल्ट काय झाला सोल्यूट झाला. म्हणजे सॉल्टमध्ये तुम्ही काय केलं सोल्यूट ॲड केलं आणि त्याला काय केलं स्टर केलं. काय केलं स्टर केलं. हे झालं. म्हणजे सॉल्टमध्ये जर तुम्ही सोल्यूट ॲड केला तर काय फॉर्म झालं सोल्युशन फॉर्म झालं आणि ती सोल्युशन फॉर्म करते त्याची एन्थॅल्पी काय होईल चेंज होईल. बरोबर ना. म्हणजे जी काही एन्थॅल्पी आहे ही एन्थॅल्पी काय होते चेंज होते ड्युरिंग द फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. तुम्ही सोल्युशन तयार करा एन्थॅल्पी चेंज होईल. तुम्ही ॲटमला ब्रेक करा एन्थॅल्पी चेंज होईल. तुम्ही मॉलिक्युलला ब्रेक करा एन्थॅल्पी चेंज होईल. तुम्ही एखाद्या सबस्टन्सची स्टेट चेंज करा सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस तरी सुद्धा एन्थॅल्पी काय होईल चेंज होईल. सो वी see the one by one. Okay. So first is phase transition. पहिले बघू आपण फेज ट्रान्झिशन. बरोबर आहे. आता बघा फेज ट्रान्झिशन जे ट्रान्झिशन आहे फेज म्हणजे बघा याच्यामध्ये सॉलिड टू लिक्विड, सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये झालं त्याला काय म्हणतात फ्युजन म्हणतात. काय म्हणतात फ्युजन. सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये झालं काय म्हणतात फ्युजन. कळलं. म्हणजे सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होत असेल त्याला काय म्हणतात फ्युजन म्हणतो आणि ड्युरिंग द फ्युजन द एन्थॅल्पी चेंज होत असेल त्याला म्हणतात एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. काय म्हणतात एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. अँड दिस कॅन बी इंडिकेट दॅट हा जो डेल्टा एच आहे दॅट इज डेल्टा एच आहे. हा जो डेल्टा एच आहे या डेल्टा एचच्या इथे काय द्यायचं फ्युजन. काय द्यायचं
ठीक आहे फ्युजन तर हा सिम्बॉल आहे एंथॅल्पी ऑफ फ्युजन म्हणजे एंथॅल्पी चेंज होत आहे जस्ट सॉलिडचं कन्व्हर्टेशन होत आहे लिक्विडमध्ये होत आहे समजलं जर लिक्विडचं कन्व्हर्शन गॅसमध्ये होत आहे म्हणजे वेपरायझेशन लिक्विडचं कन्व्हर्शन गॅसमध्ये होतं म्हणजे वेपर्स होत आहे त्याचं ठीक आहे तेव्हा जी काही एंथॅल्पी चेंज होत आहे एंथॅल्पी ऑफ वेपरायझेशन डिवाइडेड बाय डेल्टा VAPH एंथॅल्पी ऑफ वेपरायझेशन समजलं आहे आता काय काय तुम्ही बघा की जसं कापूर बघा बरोबर आहे कापूर बघा नॅफ्थलिन ह्या काय होतं डाबण्याच्या गोळ्या नाही का नाही बाबांना ह्या काय होतात तुम्ही कापूर बघा किंवा डाबण्याच्या गोळ्या घ्या हातात ठेवा काही वेळानं तुम्हाला ते कमी कमी होईल म्हणजे सरळ डायरेक्ट त्याचं पाणी वगैरे काही दिसते का तुम्हाला नाही डायरेक्ट सॉलिडचं कन्वर्ट कशामध्ये होत आहे गॅसमध्ये होत आहे सॉलिड डायरेक्ट कनेक्ट टू गॅस इज कॉल्ड ॲज सबलिमेशन सॉलिड डायरेक्ट कनेक्ट टू गॅस इज कॉल्ड ॲज सबलिमेशन त्याला काय म्हणतात सबलिमेशन हे सॉलिडचं कन्वर्शन डायरेक्ट गॅसमध्ये वगैरे होत असेल म्हणजे फेज काय होत आहे ट्रान्सफर होत आहे म्हणजे फेज काय होत आहे चेंज होत आहे किंवा जी काही एंथॅल्पी चेंज होऊन राहिली त्याला एंथॅल्पी ऑफ सबलिमेशन डिवाइडेड बाय HSOB डेल्टा SOB म्हणजे काय सफिक्स आहे एंथॅल्पी चेंज इज सबलिमेशन असं याचं नाव मिनिंग होते बरोबर आहे कळलं की नाही कळलं सेकंड दॅट इज ब्रेकिंग तर तुम्ही काय केला ॲटमला जर ब्रेक केला तर काय भेटते आयन भेटते काय भेटते आयन आता तुम्हाला कसं ब्रेक होते काय होतं हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे ॲटमला ब्रेक केलं काय भेटते आयन भेटते आणि आयन भेटल्यानंतर जी काही एंथॅल्पी चेंज होते म्हणजे एंथॅल्पी ऑफ आयनेशन आयन भेटलं म्हणजे एंथॅल्पी ऑफ आयनेशन म्हणजे ॲटमला जर ब्रेक केला कुणाला ब्रेक केलं ॲटमला जर ब्रेक केलं काय भेटते आयन भेटते आणि आयन भेटते म्हणजे लागतात एंथॅल्पी ऑफ आयोनायझेशन सो डेल्टा H ION that is enthalpy of ionization हा सिम्बॉल आहे मॉलिक्यूलला ब्रेक केलं तुम्हाला एक गोष्ट तर माहिती आहे की ॲटम जर कंबाईन आले का भेटते मॉलिक्यूल भेटते मग मॉलिक्यूलला ब्रेक केलं काय भेटेल ॲटम भेटेल ॲटमला जर तुम्ही मॉलिक्यूलला जर ब्रेक केलं कुणाला ब्रेक करत आहे मॉलिक्यूलला जर ब्रेक केलं का भेटते ॲटम भेटते आणि ॲटम भेटल्यामुळे त्या एंथॅल्पी जी काही एंथॅल्पी चेंज होते त्याला एंथॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन डेल्टा ATMH समजलं नेक्स्ट दॅट इज द फॉर्मेशन ऑफ सोल्युशन हे मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे म्हणजे एखाद्या सॉल्टमध्ये जर तुम्ही सोल्यूट ॲड केला तर का फॉर्म सोल्युशन होते आणि सोल्युशन फॉर्म होताना एंथॅल्पी काय होते चेंज होते त्याची एंथॅल्पी ऑफ सोल्युशन ओके नाव आता आपण याचा डिटेल बघू वन बाय वन सो फर्स्ट ऑफ दॅट फेज ट्रान्झिशन सो देर आर फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन इन विच द एंथॅल्पी चेंज फेज ट्रान्झिशन breaking of atom and molecules and second is nothing but the formation of solutions again is nothing but the enthalpy of dilution आहे पण तुम्हाला मला सिलेबस मध्ये तुला enthalpy of dilution दिसणार नाही म्हणून मी तुम्हाला शिकवलं नाही ओके सो फर्स्ट वन दॅट इज फेज ट्रान्झिशन आपण वन बाय वन आपण स्टडी करू फेज ट्रान्झिशन फेज ट्रान्झिशन बघा तुम्ही जर डायग्राम काढतो पण हे याला फेज ट्रान्झिशनला तीन आहे दॅट इज सॉलिड कन्वर्शन लिक्विड कन्वर्शन गॅस ठीक आहे आता हे आपण डायग्राम काढून टाकू नाही का सॉलिडचं कन्वर्शन लिक्विडमध्ये लिक्विडचं कन्वर्शन त्यामध्ये गॅसमध्ये बरोबर सॉलिडचं कन्वर्शन लिक्विडमध्ये झालं त्याला काय म्हणतात फ्युजन लक्षात ठेवा सॉलिडचं कन्वर्शन तर लिक्विडमध्ये असेल काय तर फ्युजनमध्ये लिक्विडचं कन्वर्शन तर गॅसमध्ये होतं लिक्विड सॉलिडचं कन्वर्शन लिक्विडमध्ये होत आहे काय आपण फ्युजन म्हणतो लिक्विडचं कन्वर्शन तर गॅसमध्ये होत असेल त्याला म्हणतात वेपरायझेशन
काय म्हणतात वेपरायझेशन. समजलं ना काय म्हणतात वेपरायझेशन. ठीक आहे. आता ऑपोजिट गॅसचं जर कन्व्हर्शन सॉलिडचं जर कन्व्हर्शन डायरेक्ट कशामध्ये होत आहे गॅसमध्ये होत आहे. सॉलिडचं जर कन्व्हर्शन डायरेक्ट गॅसमध्ये होत आहे तर याला म्हणतात सबलिमेशन. काय म्हणतात सबलिमेशन. काय म्हणतात सबलिमेशन. सॉलिड डायरेक्टली कन्वर्टेड टू गॅस इज कॉल्ड ॲज सबलिमेशन. इज कॉल्ड ॲज सबलिमेशन. ओके. रिव्हर्स जाऊ. गॅसचं जर कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होत आहे गॅसचं जर कन्व्हर्शन गॅस आहे आणि त्याचं कन्व्हर्शन जर लिक्विडमध्ये होत आहे याला म्हणतो आपण कंडेन्सेशन. काय म्हणतो आपण कंडेन्सेशन. बरोबर आहे. लिक्विडचं कन्व्हर्शन जर सॉलिडमध्ये होत आहे याला म्हणतो आपण फ्रीझिंग. काय म्हणतो आपण फ्रीझिंग. काय म्हणतात फ्रीझिंग. लिक्विडचं जर कन्व्हर्शन सॉलिडमध्ये होत आहे काय म्हणतो आपण फ्रीझिंग. काय म्हणतो आपण फ्रीझिंग. बरोबर आहे का नाही. म्हणजे बघा की खूप साऱ्या ऐकते बघा सॉलिड फेज लिक्विड फेजमध्ये कन्वर्ट होत असेल सॉलिड फेजचं कन्वर्शन लिक्विडमध्ये फेजमध्ये सॉलिड फेजचं कन्वर्शन लिक्विड फेजमध्ये होत असेल त्या प्रोसेसला काय म्हणतात फ्युजन. तेव्हा जी काही एंथॅल्पी चेंज होईल त्याला म्हणतात एंथॅल्पी ऑफ फ्युजन. समजलं. लिक्विड फेजचं कन्वर्शन जर गॅसमध्ये होत असेल या प्रोसेसला म्हणतात वेपरायझेशन. तेव्हा जी काही एंथॅल्पी चेंज होईल त्याला एंथॅल्पी ऑफ वेपरायझेशन. बरोबर आहे. समजा गॅसचं कन्वर्शन लिक्विडमध्ये होत असेल किंवा समजा सॉलिडचं डायरेक्ट कन्वर्शन कशामध्ये होत असेल गॅसमध्ये होत असेल. सॉलिडचं जर डायरेक्ट कन्वर्शन कशामध्ये होत असेल गॅसमध्ये होत असेल त्या प्रोसेसला आपण सबलिमेशन म्हणतो. आणि तेव्हा जी काही एंथॅल्पी काय होत आहे चेंज होत आहे त्याला एंथॅल्पी ऑफ सबलिमेशन. बरोबर आहे. आता यामध्ये हे दोन एक्स्ट्रा पॉईंट मी ॲड केले तुम्हाला पण दिलेले आहे मध्ये काही असं नवीन काहीच नाही आहे. जर गॅसचं कन्वर्शन जर लिक्विडमध्ये होत असेल त्याला आपण कंडेन्सेशन म्हणतो. कळलं की जर एंथॅल्पी ऑफ कंडेन्सेशन म्हणजे एंथॅल्पी ऑफ वेपरायझेशन आणि एंथॅल्पी ऑफ कंडेन्सेशन ऑपोजिट टू इच अदर. हे जर पॉझिटिव्ह असेल तर हा निगेटिव्ह आहे. हे जर निगेटिव्ह असेल तर हा करेल पॉझिटिव्ह बिकॉज ऑपोजिट टू इच अदर. लिक्विडचं कन्वर्शन जर तुम्हाला सॉलिडमध्ये होत असेल म्हणजे पाणी फ्रीज घेतलं ना फ्रीजमध्ये आपण पाणी ठेवलं फ्रीझरमध्ये तो काय होईल घुटून जाईल त्याचा सॉलिडमध्ये कन्वर्शन होईल. याचा अर्थ लिक्विड कन्वर्शन सॉलिडमध्ये असेल त्याला फ्रीझिंग म्हणतो. तेव्हा जी काही एंथॅल्पी जे होते एंथॅल्पी ऑफ फ्रीझिंग. सो एंथॅल्पी ऑफ फ्युजन आणि एंथॅल्पी ऑफ फ्रीझिंग अपोजिट टू इच अदर ही सगळ्यात महत्त्वाची डायग्राम आहे. आणि या डायग्रामच्या वर्षात आपण भरपूर साऱ्या काही गोष्टी आपण एक्सप्लेन करू शकतो. हो की नाही. नाव आपल्याला इथे जर फर्स्ट वन सॉलिडचं कन्वर्शन लिक्विडमध्ये होत आहे. सॉलिडचं कन्वर्शन लिक्विडमध्ये होत आहे त्याला काय म्हणतात फ्युजन म्हणतात. तर आपण इथं बघूया आपण एंथॅल्पी ऑफ फ्युजन. एंथॅल्पी ऑफ फ्युजन. एंथॅल्पी ऑफ फ्युजन. बरोबर आहे. डिनोटेड बाय डेल्टा FUSH एंथॅल्पी ऑफ फ्युजन. ठीक आहे. नंबर 2 जर लिक्विडचं कन्वर्शन गॅसमध्ये होत आहे लिक्विडचं कन्वर्शन गॅसमध्ये होत आहे त्या प्रोसेसला काय म्हणतात वेपरायझेशन. सो वी कॅन से दॅट इट इज एंथॅल्पी ऑफ वेपरायझेशन. एंथॅल्पी ऑफ वेपरायझेशन. एंथॅल्पी ऑफ वेपरायझेशन. आणि थर्ड जर गॅस सॉलिड इज डायरेक्टली कनेक्टेड टू गॅस solid that connected to gas. Solid is connected to gas, that is because that enthalpy of sublimation. Enthalpy of sublimation. म्हणजे एंथॅल्पी ऑफ फ्युजन, एंथॅल्पी ऑफ वेपरायझेशन आणि एंथॅल्पी ऑफ सबलिमेशन. म्हणजे फेज ट्रान्झिशनमध्ये आपल्याला तीन बघायचे आहे. हे तीन प्रकारचे फेज ट्रान्झिशन करू आपण. सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस आणि सॉलिड डायरेक्ट टू गॅस. सॉलिड कन्वर्शन लिक्विडमध्ये झालं एंथॅल्पी ऑफ फ्युजन. लिक्विड कन्वर्शन गॅसमध्ये झालं एंथॅल्पी ऑफ वेपरायझेशन. सॉलिड डायरेक्ट कन्वर्टेड टू गॅस एंथॅल्पी ऑफ सबलिमेशन. तीन प्रकारचे आपण ट्रान्झिशन बघणार आहोत. So we discuss one by one, that is the enthalpy of fusion.
Number one, that is enthalpy of fusion. Enthalpy of fusion divided by delta FES enthalpy of fusion. Now, आता enthalpy fusion म्हणजे काय होतं बाबांनो की सरळ सरळ सॉलिडचं कन्वर्शन कशामध्ये होते लिक्विडमध्ये होते याला काय म्हणतात फ्युजन. काय म्हणतात फ्युजन. If solid converted to liquid, that is called as fusion. That is called as fusion. बरोबर. आता जेव्हा सॉलिडचे कन्वर्शन लिक्विडमध्ये होते त्या प्रोसेसला आपण फ्युजन म्हणतो. तेव्हा जी काही एंथॅल्पी काय होते चेंज होते त्याला एंथॅल्पी ऑफ फ्युजन असं म्हणतो. बरोबर. आता एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व करा की सॉलिडचे कन्वर्शन लिक्विडमध्ये होत आहे पण सॉलिडची अमाऊंट किती सॉलिड 1 किलो सॉलिड का 2 किलो सॉलिड का किती सॉलिड त्याचा आपल्याला प्रॉब्लेम फिक्स करावा लागेल. किती सॉलिड कितीमध्ये कन्वर्ट झाला तर त्याला एंथॅल्पी फ्युजन म्हणू का नाही. प्रत्येकाचे काय पाहिजे स्टँडर्ड पाहिजे. जसं तुम्हाला म्हटलं की 1 किलो 1 kg इक्वल टू 1000 ग्रॅम. तुम्ही युनिवर्समध्ये कुठे जा 1 किलो जर तुम्ही कोणती वस्तू घेतली तर तुम्हाला 1000 ग्रॅम मिळेल. बरोबर की नाही. म्हणजे एक युनिवर्समध्ये कसं एक स्टँडर्ड आहे. बरोबर की नाही. युनिवर्समध्ये एक स्टँडर्ड आहे त्यानुसार सगळं चालतात. आता त्याप्रमाणे की आपलं सॉलिड लिक्विडमध्ये होत आहे फेज ट्रान्झिशन होत आहे. त्या फेज ट्रान्झिशनला काय आपण फ्युजन म्हटलं तेव्हा जी काही एंथॅल्पी चेंज होईल त्याला एंथॅल्पी ऑफ फ्युजन असं आपण म्हटलं. बरोबर आहे ना. पण किती सॉलिड चेंज होत आहे हे आपण सांगितलं नाही. ते आपण जेवढी काय अमाऊंट घेऊ ती अमाऊंट फिक्स राहील आणि तो स्टँडर्ड म्हणजे 1 मोल. काय 1 मोल. समजलं ना. म्हणजे किती आपल्याला सॉलिड चेंज करायचं आहे 1 मोल. when 1 mole of solid directly converted to 1 moles of liquid at constant temperature and pressure at constant temperature and pressure is called enthalpy of fusion. Enthalpy of fusion. नाही समजलं. म्हणजे 1 mole of solid directly converted to 1 mole of liquid at constant temperature and pressure. जेव्हा 1 mole solid 1 mole liquid मध्ये काय होईल कन्वर्ट होईल. बरोबर आहे की नाही. तेव्हा जी काय एंथॅल्पी काय होईल चेंज होईल त्याला आपण एंथॅल्पी ऑफ फ्युजन. समजलं की नाही. सो एंथॅल्पी ऑफ फ्युजन इज डिफाइंड ॲज when 1 mole of solid is directly converted to 1 mole of liquid at constant temperature and pressure. This enthalpy of fusion. नाही समजलं. एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला. एक्झाम्पल दिलं आहे दॅट इज H2. H2 which is in solid state convert into H2 which is in liquid state. Then delta H is equals to here the given is like that plus 6.01 kilojoule at temperature 0 degree Celsius. 0 degree Celsius. ठीक आहे. आता यामध्ये बघा की 1 मोल ऑफ वॉटर म्हणजे सॉलिड लिक्विड मध्ये होत आहे 1 मोल ऑफ वॉटर आहे तेव्हा किती एंथॅल्पी चेंज आहे प्लस 6.01 किलोजूल. या सेल्स आपण डेल्टा FQS H इक्वल्स टू प्लस 6.01 किलोजूल म्हणू शकतो. बरोबर. आता हे एक्झाम्पल आहे एंथॅल्पी फ्युजन. सॉलिड लिक्विड होत आहे म्हणजे फ्युजन होत आहे 1 मोल ऑफ वॉटर आहे तेव्हा एवढी एंथॅल्पी काय होते चेंज होते. त्या एंथॅल्पीला मी एंथॅल्पी ऑफ फ्युजन असं म्हटलं. का बरं एंथॅल्पी असं म्हटलं कारण त्याला काय फ्यूज होत आहे. सॉलिड कन्वर्शन काय होतं लिक्विडमध्ये होत आहे. सो 1 मोल्स ऑफ वॉटर विच इज सॉलिड स्टेट कन्वर्टेड 1 मोल्स ऑफ वॉटर विच इज लिक्विड स्टेट this plus 6.01 kilojoule heat is changed. So that is enthalpy of fusion. So now this is example. So what is enthalpy of fusion? So enthalpy of fusion is nothing but the enthalpy change when 1 mole of solid convert into 1 mole of liquid at constant temperature and pressure is called enthalpy of fusion. Okay, हे असं काय एक्झाम्पल आहे. हे enthalpy of fusion आहे. कळलं. या enthalpy मी enthalpy of fusion असं म्हणू शकतो कारण की काय होतं फ्युजन होतं. समजलं. नेक्स्ट is nothing but the enthalpy of vaporization.
आता याच्या अगोदर मी थोडंसं ऑपोजिट करा. H2 हा लिक्विड आहे, त्याचं कन्वर्शन H2 कशामध्ये करा, सॉलिडमध्ये करा. मी चेंज केली, रिएक्शन चेंज केलं. आता मला सॉलिडचं कन्वर्शन लिक्विडमध्ये होतं ते आपण काय करतो, फ्युजन असं म्हणतो. काय म्हणतो आपण, फ्युजन म्हणतो, बरोबर की नाही. आता लिक्विडचं कन्वर्शन त्याला अपोज केलं त्याला काय म्हणतो, फ्रीज. एंथॅल्पी ऑफ फ्रीज कळलं. सो काय म्हणतो, डेल्टा एफ आर फ्रीज ही नवीन पार्ट दॅट इज आता तुम्हाला माहिती आहे असं असं तर प्लस 6.01 आहे आणि याचा रिवर्स केला तर काय होईल, मायनस 6.0 किलो. व्हॅल्यू काय होईल, चेंज होईल. रिएक्शन आपण चेंज केली, ती व्हॅल्यू काय होईल, साईन काय होईल, चेंज होईल. अमाऊंट काय राहील तेवढंच आहे, मॅग्नेट्यूड तेवढंच राहील, साईन काय होईल, चेंज होईल. समजलं. So next, that is enthalpy of vaporization. Enthalpy of vaporization. So thereby delta V A P H, enthalpy of vaporization. Enthalpy of vaporization. Now, this example that is H2, which is in liquid state, converting to H2, which is in gaseous state. Delta H equals to plus 40 kilojoule per mole at 100 degrees Celsius. At 100 degrees Celsius. आता बघा इथे काय लिक्विड कन्वर्शन गॅसमध्ये होत आहे, म्हणजे काय वेपरायझेशन होत आहे, बरोबर. तेव्हा जी काही एंथॅल्पी चेंज मिळते, एंथॅल्पी ऑफ वेपरायझेशन. आता इकडे अमाऊंट स्पेस दिला की म्हणजे किती, 1 मोल. सो द एंथॅल्पी, व्हॉट इज एंथॅल्पी वेपरायझेशन, एंथॅल्पी वेपरायझेशन म्हणजे एंथॅल्पी चेंज इन वेपरायझेशन, बरोबर आहे ना. आणि एंथॅल्पी चेंज इन वेपरायझेशन म्हणजे काय, लिक्विड कन्वर्शन गॅस. सो एंथॅल्पी वेपरायझेशन इज नथिंग बट द एंथॅल्पी चेंज व्हेन 1 मोल ऑफ liquid converted to 1 moles of gas at constant temperature and pressure is called enthalpy of vaporization. Okay, or the enthalpy change when the vaporization of 1 moles of water at constant temperature and pressure is called enthalpy of vaporization. तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही डेफिनेशन लिहू शकता, फक्त मिनिंग काय असलं पाहिजे, सेम असलं पाहिजे, बरोबर आहे की. सो आता या देवाची काय किती एंथॅल्पी चेंज झाली, प्लस 40 किलो जूल. या एंथॅल्पीला मी काय म्हणतो, एंथॅल्पी ऑफ वेपरायझेशन. का बरं असं म्हणू, कारण की 1 मोल ऑफ लिक्विड कन्वर्शन 1 मोल ऑफ गॅसमध्ये होत आहे, कळलं की नाही. सो डेल्टा प्लस 40 किलो जूल पर मोल एंथॅल्पी ऑफ वेपरायझेशन. समजलंय का, कळलं की नाही. आता ही रिएक्शन जर मी रिव्हर्स केली, गॅसचं कन्वर्शन लिक्विडमध्ये केलं, गॅसचं कन्वर्शन लिक्विडमध्ये केलं, हा काम कंडेन्सेशन होईल, काम होईल कंडेन्सेशन. सो याला इथे जी काय डेल्टा कंडेन्सेशन H इक्वल टू मायनस 40 किलो जूल. समजा रिएक्शन रिव्हर्स केली काय आहे, गॅसचं कन्वर्शन लिक्विड होत आहे, म्हणजे काय कंडेन्सेशन होत आहे. तेव्हा जी काही एंथॅल्पी चेंज होईल, एंथॅल्पी ऑफ कंडेन्सेशन, सो मायनस 40 किलो जूल. Okay, so next we remember, and the last is enthalpy of sublimation. Enthalpy of sublimation. So this is involved. Enthalpy of sublimation means that is the enthalpy change when the sublimation is solid directly into gas. The enthalpy change when
सॉलिड किती घ्यायचा 1 मोल एंथैल्पी चेंज व्हेन 1 मोल ऑफ सॉलिड डायरेक्ट टर्न इनटू गॅस at constant temperature and pressure is called enthalpy of sublimation. Enthalpy of sublimation means the enthalpy change. enthalpy of sublimation म्हणजे काय enthalpy काय होणे चेंज होणे कधी आता वांग्याची भाजी म्हणजे भाजीमध्ये कोण वांगे enthalpy of sublimation म्हणजे enthalpy काय होत आहे चेंज होत आहे जेव्हा काय होईल सबलिमेशन होईल म्हणजे सॉलिडचं डर की सॉलिड 1 मोल सॉलिड डायरेक्ट कन्वर्शन कशामध्ये होईल लिक्विडमध्ये. So enthalpy of sublimation is nothing but the enthalpy change when 1 mole of solid direct turned into gas. Example दिलेले आहे तुम्हाला. So H2 which is the solid state direct converted into H2 in gaseous state. H2 in gaseous state. Okay. So delta H is equals to here 51.08 kilojoule at 0 degree Celsius. 0 degree Celsius. हा एग्जांपल है सॉलिड से कन्वर्शन डायरेक्ट गैस में होता है तो एवढी एंथैल्पी क्या होता है चेंज होता है म्हणजे याचं काय होतं सब्लिमेशन होता है म्हणून याला डेल्टा SUBH is equal to 51.08 kilojoule at 0 degree Celsius असा बोलू शकतो बरोबर की नाही. Now here enthalpy of sublimation is nothing but the enthalpy change when 1 mole of solid to be directly converted into gas at constant temperature and pressure is called enthalpy of sublimation. नाही समजलं मला ओके. देन एक डायग्राम तुम्हाला काढलेली आहे की या लक्षात येईल की सॉलिड से लिक्विड झाला एंथैल्पी ऑफ फ्यूजन लिक्विड से गॅस झाला एंथैल्पी ऑफ वेपरायझेशन बरोबर आहे आणि सॉलिडचं डायरेक्ट कशामध्ये कन्वर्ट झालं सॉलिडचं डायरेक्ट गॅसमध्ये कन्वर्ट झालं एंथैल्पी ऑफ सबलिमेशन बरोबर की नाही. सॉलिडचं डायरेक्ट कन्वर्शनमध्ये गॅसमध्ये एंथैल्पी ऑफ सबलिमेशन फ्रॉम दिस यू कॅन अंडरस्टँड दॅट एंथैल्पी ऑफ सबलिमेशन इज नथिंग बट द समेशन ऑफ एंथैल्पी ऑफ वेपरायझेशन एंथैल्पी ऑफ फ्यूजन प्लस एंथैल्पी ऑफ वेपरायझेशन. सो दिस इज नथिंग बट द स्टैंडर्ड फॉर्मूला फ्रॉम दिस डायग्राम यू कैन से दैट enthalpy of sublimation is equal to enthalpy of fusion plus enthalpy of vaporization. From this diagram we can say the enthalpy of sublimation is equal to enthalpy of fusion plus enthalpy of vaporization. So this is most important part. कळलं की याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलेलं आहे. एक्सप्लेनेशन दिला आहे की हे जे आहे enthalpy of sublimation equal to enthalpy of fusion plus enthalpy of vaporization. This can be explained on the basis of diagram. तुम्हाला डायग्रामवरून तुम्हाला कळून जाईल कळलं. आणि पुन्हा ऑलरेडी या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे बरोबर आहे ना. आता मी तुम्हाला सांगतो मला की याच्यामध्ये बघा की डायरेक्ट हा जो आहे याच्यामध्ये डायरेक्ट वॉटरचं कन्वर्शन गॅसमध्ये झालं आहे. डायरेक्ट एंथैल्पी ऑफ सबलिमेशन 51.08 किलोजूल ॲट 0 डिग्री सेल्सिअस दिसतं तुम्हाला हा इक्वेशन. आता याचे आपण 2 पार्ट केले. पहिला पार्ट म्हणजे बघा वॉटरचं इथे बघा या वॉटरचं कन्वर्शन लिक्विडमध्ये केलं सॉलिडचं कन्वर्शन लिक्विडमध्ये होत आहे म्हणजे एंथैल्पी ऑफ फ्यूजन किती आहे 6.01 किलोजूल. नेक्स्ट लिक्विडचं कन्वर्शन गॅसमध्ये केलं म्हणजे वेपरायझेशन होत आहे एंथैल्पी ऑफ वेपरायझेशन किती दिसतं तुम्हाला 45.07 किलोजूल दिसतं आहे का हा सेकंड पार्ट. आता दोघा समेशन केलं हे इक्वेशन मिळालं एंथैल्पी बरोबर की नाही. तो किती 51.08 किलोजूल. याचा अर्थ का फर्स्ट हे इक्वेशन आणि हे इक्वेशन सेमच आलं. याचा अर्थ काय एंथैल्पी ऑफ सबलिमेशन इज नथिंग बट एंथैल्पी ऑफ फ्यूजन प्लस एंथैल्पी ऑफ वेपरायझेशन. कळलं का तुम्हाला. सो दिस कॅन बी एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ डायग्राम ऑर इक्वेशन. ते इक्वेशन तुम्ही टेक्स्टबुकमधून काय बघून घ्या. ठीक आहे. थँक्यू.